मुंबईतील लोकप्रतिनिधींच्या स्थानिक पायाभूत विकास कामांमधनं खंडणी उकळणाऱ्या जुल्फिकार टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे। मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या युनिट 9च्या पथकानं या टोळीच्या म्होरक्यासह 12 आरोपींना अटक केली आहे। एका कंत्राटदाराकडून 25 लाखांची खंडणी स्वीकारताना गुन्हे शाखेच्या युनिट 9नं आरोपींना रंगेहात पकडलंय। पुनर्विकास प्रकल्पाच्या कामामध्ये गुंडांच्या त्रासाबद्दल मुंबई पश्चिम उपनगरातील लोकप्रतिनिधींनी लेखी तक्रार केलेली होती। हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची निष्पन्न झालेलं होतं। त्या अनुषंगानं 27 जुलै 2026 रोजी त्या ठिकाणी बांद्रा परिसरामध्ये ट्रॅप लावला असता त्या ठिकाणाहून जे आरोपी आहेत त्यांनी जे तक्रारदार आहे त्यांच्याकडून 25 लाख रुपयाची खंडणी स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आलेलं आहे। तद अनुषंगानं बांद्रा पोलीस स्टेशनला एकूण जे मुख्य आरोपी आहे आणि त्यांचे साथीदार असे एकूण 12 आरोपितांवरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।